वसईतनं एक धक्कादायक बातमी समोर येतेय। गाई गुरांना गुंगीचं इंजेक्शन देऊन त्यांची चोरी होत असल्याचं समोर आलंय। वसई तालुक्यातल्या खानिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या घटना सातत्यानं घडतायत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणात ग्रामपंचायतीनं मांडवी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। अज्ञात चोरट्यांची टोळी रात्रीच्या वेळी शिवारात घुसते, गुरांना गुंगीचं इंजेक्शन देते आणि त्यानंतर त्यांची चोरी अतिशय शिताफीनं केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय। गोधनाची कशा पद्धतीनं ही चोरी केली जाते, एका वासराला कशा पद्धतीनं गुंगीचं औषध दिलंय आणि त्याला आता गाडीत भरलं जाते, तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडे। मनोज, कधीपासून हा प्रकार सुरू आहे आणि ह्या सगळ्याबाबतची तक्रार ज्याचं आता निवारण कशा पद्धतीनं पोलीस करणार आहेत? प्रज्ञा, गेल्या 2-3 महिन्यांपासून ही गुरचोरीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि सुरुवातीला लोकांकडे याचे काही पुरावे सापडत नव्हते। मात्र आपण जो सीसीटीव्ही बघतोय, या सीसीटीव्ही मध्ये कशा पद्धतीने गुरांना गुंगीचं इंजेक्शन दिलं जातं, एखाद्या चांगल्या कारमधून हे चोरटे येतात आणि सुरुवातीला गुरं कुठे आहेत ती हेरतात आणि त्यानंतर गुपचूप इंजेक्शन देऊन बाजूला जातात। गुरांना ती गुंगी आली किंवा बेशुद्ध पडल्यानंतर ते गुपचूप येऊन ते गुरं आहेत त्यांना कारमध्ये टाकून नेतात, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही आणि एखाद्या प्रवासी कार प्रमाणे हे फिरत असतात। त्यामुळं लोकांना किंवा पोलिसांना देखील याचा संशय येऊ नये अशा पद्धतीने अतिशय शिताफीने ही चोरी केली जाते आणि यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। शेतीची कामं सुरू असतानाच अशा प्रकारच्या गोधनाची चोरी होत असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, भीतीचं वातावरण आहे आणि या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केलेल्या होत्या। मात्र आता पुराव्यासकट खानिवडे येथील नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने या वसई च्या हद्दीमधलं जे पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दिलेली आहे आणि आता या संदर्भात पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, सीसीटीव्ही मध्ये जे चोरटे दिसतात त्यांना लवकरात लवकर पकडावं असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर पोलीस आता कशा पद्धतीने पथक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच। तुर्तास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी।